अंतकरणाचं शुद्धीकरण या ठिकाणी केलेल्या नामाच्या पावरानं तयार होणार. नामाची पावर शुद्ध करण्याचं तुमचं अंतकरण शुद्ध होतं. त्याच नामाच्या पावरानं हे घटाकाश आहे, म्हणजे हे वास्तूमध्ये असणारं हे आकाश तत्व शुद्ध केलं जातं. म्हणून ऋषींच्या आश्रमामध्ये 2-2 मैलापर्यंत ते आकाश तत्व शुद्ध होतं. म्हणून शेळे आणि वाघ एकत्र पाणी पित होते. म्हणून आज नामाची पावर त्या पावरानं जर तयार झाली तर शुद्धीकरण तयार होतं, ताकद निर्माण होते. आपण एकमेकाच्या नामाच्या पावरानं 1 दिवस केलंय, किती वेळ केलं तर त्याला फक्त अंतकरण शुद्ध करण्याची क्रिया नामामध्येच आहे. आपलं वैभव वाढवण्याची क्रिया नामामध्येच आहे. नामाप्रत्ये तत्व नाही रे अन्यथा, वायाची उपाधी दंभ धर्म, बाकीचं सर्व दांभिकपणा आहे. म्हणून बैनिष्ठ स्वरूपामध्ये भगवंताचं नामस्मरण आपण स्वतः करायचंय आणि ते नामस्मरण दुसऱ्यालाही करून घेण्याचा अधिकार आपण शिकवायचा आहे. ते करायचा अधिकार आज आध्यात्मिक शिबिरामध्ये 1 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कार्य घडणार आहे. आणि मग संध्याकाळी 4 वाजता तरी अवधान ऐकले दिजे आता जे बोललेलं आहे त्याच्याही पेक्षा वेगळ्या स्वरूपामध्ये हेच प्रवचन तुमच्या समोर सांगणार आहे. म्हणून दासोपंताला आशीचे दासोपंत ज्यांच्याकडे दत्त येऊन ते बोलत होते, दत्त कार्य करून म्हणजे त्या दासोपंताला सहकार्य करत होते, काशीचे विद्वान ब्राह्मण होते. अहंकार निर्माण झाला आणि तो अहंकार घालवण्यासाठी एकनाथ महाराजांना पाठवलं. एकनाथ महाराज नागषष्ठीला उत्सव असतो पैठणमध्ये, मग तिथं त्यांना बोलावण्याचा अधिकार निरोप म्हणजे आपण त्यांना निमंत्रण देण्यासाठी नाथ महाराज काशीला गेले. आणि दासोपंत हे श्रीमंत ब्राह्मण होते, फार त्यांची श्रीमंती फार मोठी होती. आणि त्यांच्या घरी दत्त येऊन बोलत होते. आणि दत्त आलेले आहेत माझघरामध्ये, त्यांच्या देवघरामध्ये दत्त आणि दासोपंत गप्पा मारत होते, बोलत होते भगवंताच्या नामाच्या स्वरूपामध्ये. हे बोलत असताना नाथ महाराज गेले आणि सांगितला निरोप. नाथ महाराज पैठणचे एकनाथ महाराज आलेले आहेत. मग निरोप गेल्यानंतर त्यांना आत बोलवलं आणि आत बोलवलं तर म्हणले दत्ताची गाठ होईल. नाथ महाराज आत गेले आणि वाड्याच्या आत गेले. दत्त निघून गेले, नाहीशे झाले, अदृश्य झाले. म्हणून दासोपंत म्हटलेल्या अभागे एकनाथ महाराज दत्ताची गाठ पडू शकली नाही. त्यांनी 1 दिवस मुक्काम करून नागषष्ठीचा निरोप सांगितला, बोलवलं, त्यांना निरोप दिला. म्हणजे माझी व्यवस्था करता येईल का? म्हणजे तुमची सर्व व्यवस्था केली जाईल. मग नागषष्ठीचा दिवस आला, दासोपंत तिथं आले आणि दासोपंताची सेवा करण्यासाठी कोण होते? देव होते. भगवंत शिखंड्याच्या रूपानं 36 वर्ष नाथांची सेवा केली आणि तिथं देव होते. देवानं दासोपंताला सगळं नाथांचं वैभव दाखवलं, सगळं दाखवलं. आणि मग हात पाय धुण्यासाठी पाणी, गरम पाणी दिलं. मग ते बसले, जेवण खाऊन झालं, झोपले. दुसऱ्या दिवशी थांबले आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाले तर नाथ महाराज म्हणले थांबा, आपण ज्ञानेश्वरी वाचन, मौलींनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, मौलींची ज्ञानेश्वरी वाचन सुरुवात करू. पहिल्या दिवशी ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमेत्या आत्मरूपा या ओवीवर सुरुवात केली. दासोमंत 6 महिने थांबले, 1 तास जी ओम नमो जय आद्या ओवी सुरुवात केली. तर पहिलं आज प्रवचन झालं ते दुसऱ्या दिवशी राहणार नाही,
दासोपंत इतके एकरूप झाले. 6 महिने म्हणजे दररोज 1 तास सकाळ संध्याकाळ म्हणजे 2 तास त्या माऊलींच्या धनेश्वरीवर एकनाथ महाराजांनी प्रवचन केलं. तशी माऊलींची ज्ञानेश्वरी तळीयवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होजे. सर्व सुख कसं प्राप्त होतं? नामाची पावर तुम्हाला बहिर्निष्ठ स्वरूपामध्ये सांगितली, ते अंतर्निष्ठ स्वरूपामध्ये. बहिर्निष्ठ बाह्य स्वरूप, अंतर्निष्ठ तुमचे हे शरीर 3.5 हाताचा देव, त्या पिंडामध्ये तरी अवधान ऐकले दिजे. त्या सुखाचा आनंद कसा निर्माण होतो ते मार्गदर्शन तत्व उद्याच्या 4 वाजताच्या प्रवचनामध्ये मार्गदर्शन तत्व सांगितलं जाईल. तरी अवधान ऐकले तिथे मग सर्व सुखाला पात्र होतो. म्हणून आपल्या शरीरामध्ये असलेलं वैभव वर्णन सांगणार आहे उद्याच्या 19 तारखेच्या 4 वाजताच्या प्रवचनामध्ये. सर्वांनी या माऊलींची ज्ञानेश्वरी सगळ्यापेक्षा सोपी आहे. केलेली कटकट वेडेक वाकडी देव जाणे आपुल्या बळे नाही मी बोलत. सखा पांडुरंग वाचा त्याची, त्या भगवंताची ती वेदवाणी आहे. संत महात्म्यांची वेदवाणी आहे. योग्य आहे. दिनभर प्रपंच करा, एक क्षणभर भगवंताचं नामस्मरण करा. ही तत्वर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संसार रूपी माया एक क्षणभर बाजूला काढा. म्हणजे ही खरी भक्ती आहे. हे तुमच्याजवळ दिलेलं प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार तयार करा. एवढीच केलेली प्रवचन रूपी सेवा तुमच्या हृदयातल्या रामाच्या चरणी अर्पण करून प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. पुंडलिका हरे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ मीर महाराज की जय. जनता जनार्दन महाराज